पासून कमीत कमी आम्हाला 30 ते 40 वर्ष या घोडेमाळे गावात येतोय आम्ही. तर आम्हाला घोडेमाळे गावात चांगला प्रतिसाद भेटला. आणि राहिला धंद्याचा विषय, पण धंदा बी आम्हाला खंडोबा राया भरपूर धंदा देतो. आम्हाला तो उपाशी कधीच पाठवत नाही. आणि मी बी ह्या धंद्यामध्ये वयाच्या 8व्या वर्षापासून ह्या धंद्यात काम करीत. तर आतापर्यंत आता माझं वय झालेलं आहे 59. अजून बी मी लावणी करा म्हणले तर लावणी बी करते, गाणे गाते, गवळणी गाते. आमच्या तमाशामध्ये 100च्या पुढं 110 लोक आहेत. 110 सगळे लेबर, कलाकार, आचारी हे सगळे मिळून 110 लोक आहेत. पण आता धंद्याचा विषय असं झाला की आता धंदे राहिले नाहीत. या मोबाईलमुळं आमच्या तमाशाला खूप मार बसायला लागला. मोबाईलमुळं म्हणा, डिपार्टमेंटमुळं म्हणा, काही ठिकाणी आम्हाला परमिशन भेटत नाही. आणि ह्या वर्षी तर झालं पावसाने तर खूपच मार खाल्ला आम्ही. का आमचा तमाशा निघून का आम्हाला झाले 3 महिने, त्याच्यातले फक्त 1 महिना तमाशा चालला, 2 महिने आम्हाला धंदेच झाले नाही. पण जरी धंदे झाले पण हे गोरगरिबाला उपाशी मारता येत नाही ना. त्यांना खाऊ घालणंचे, त्यांना शिदा वाटणंचे, त्यांचं म्हणजे आम्हाला त्यांना उपाशी मार. पण तरी बी आम्ही चला बा हे नाव चाललं पाहिजे, आपली परंपरा चालली पाहिजे, लोकांची सेवा झाली पाहिजे, लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. यामुळं आम्ही हा धंदा चालू ठेवला. पण आता काही काही धंदे बंद झाले. पण आम्हाला ह्या धंद्यात तसं पाहायला गेलं तर काहीच परवडत नाही. आम्हाला गरकरस शिवकन्या बडे नगर ढोलकी वादक तालुक 110. बरं, कलावंताला पगार किती राहतो? पगार आता काम पाहून कोणला 20,000 आहे, कोणला 18,000 आहे, बायांना कोणला 30. आता तर नाईटीनच बाया आम्हाला आणावं लागत. लेडीज आहे ना, लेडीज 2,000च्या कमी म्हणजे नाईट घेत नाही. डेली हा, 2,000 रुपये नाईट आम्हाला द्यावाच लागत. आमच्याकडे आता 18 ते 19 लेडीज आहे. तर मग त्या लेडीजला बी 30,000 रुपये, 25,000 रुपये, 20,000 रुपये असं काम बघून द्यावं लागत. हो, महिना. आणि लेबरला 12,000 रुपये, आचार्याला 12,000 रुपये, कलाकाराला बी 20,000 रुपये, असे आम्हाला ते महिने द्यावं लागत. कलाकार का परमनंट राहतात की काही? हो, परमनंट आमची. हा, बदलत नाही. नाही नाही नाही, कसं आहे कलाकाराला सांभाळण्यावर बी हे असतं ना, आहे का नाही. 7 महिन्याचा करार हा फिक्स असतो. 7 महिन्याचा करार फिक्स. 7 महिन्याचा हा करार फिक्स असतो. हा, मग त्या हिशोबाने त्यांना 7 महिने करणं म्हणजे करणंच आहे. करणं. हो, असं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे करार करून घेतो. म्हणजे 8 महिने चालतंय का हा? 7 महिने. 7 महिने. आणि पावसाळ्यात घरी असतो आम्ही. 7 महिन्याचा पगार दिला जातो. हो, 7 महिन्याचा पगार द्यावाच लागतो. मग आमचा तमाशा बंद असू नाही तर नाही असू, म्हणजे आता बंद तर एक गॅप राहतोच, पोलीस डिपार्टमेंटच्या मुळे म्हणा, पावसामुळे म्हणा, हे आमचे गॅप असते. पण तरी त्यांना पगार द्यावाच लागतो ना. गोरगरीब. माळेगावात कितवा दिवस आहे आज? आता आपल्याला 11 ते 12 दिवस असतील. आज झाले कितवा दिवस? 12वा दिवस आज, आहे का नाही. अजून हा? किती दिवस राहायचे? 12 दिवस. अजून 2. हा, अजून 2 दिवस येत आम्ही त्याच्या. मग कसं आहे, आणि आम्हाला जे पॅकेज भेटत होतं सरकारकडून, किती भेटत आहे पॅकेज? 2दाच पॅकेज आलं, ते बी 4 का 8 लाख रुपये असं पॅकेज आलं. 2दाच आलं. नंतर आम्हाला पॅकेज नाही, काही नाही. किती येते पॅकेज? या 8 लाख आलत. फक्त 8. हा, पण ते बी 2दाच आलं. तर ते पॅकेज बी सरकारने आमचं बंद केलं. कलावंतांना काही मानधन राहते की नाही? मग वय झाल्याच्या नंतर मानधन असतं. किती वय? 50 वर्षाच्या पुढं. आता तुम्हाला मानधन लागू आहे की नाही? मला आहे चालू किती मानधन राहते मानधन? 5,000 रुपये महिना. तर ते 5,000 पद काय होते नाही, सांगा तुम्ही. नाही, ते आपलं वैयक्तिक. बदल झालेला आहे का. पहिले तमाशे चालायचे 2, 2:30, 3 वाजेपर्यंत तमाशे चालायचे. म्हणजे त्या काळात वगनाट्य व्हायचे, गाणे भरपूर व्हायचे, गणगवळण फुल व्हायची. आणि आता काय होतंय, गणगवळण बी फुल होत नाही आणि वगनाट्य होत नाही. आणि नुसत्या घोड्या नाचल्यावानी नुसते गाणे नाचायचे. आणि मग ते आता फक्त 11चाच टायमिंग. माग एकदा आम्हाला जार दिलता 12 वाजेचा. आता ते जारला बी मानित नाही साहेब लोक. 11 म्हणजे 11लाच बंद करा म्हणतात. मग 11 एक तर बुकिंग आमची चालली ती 11 वाजेपर्यंत.
बरं 11 वाजता तुम्ही जर तमाशा चालू केला ना 11 वाजेपर्यंत जर आमची तिकीटं फाटली, तर आमचा धिंगाणा होणार नाही का? आमचे तंबू पेटवून देणार नाही. शासनाला माझी एवढीच विनंती आहे, का आमच्या तमाशा मंडळाला टाईम वाढवून द्यावा. कारण आम्हाला ह्या 11च्या टायमिंगमुळं आमची नुकसान व्हायला लागली. कारण एक तर आम्ही याजाबट्ट्याने पैसे काढून तमाशा काढतो. बरं हे लोकांचे पैसे नाही गेले, तर आम्हाला मग जीव द्यायचे पुढं काही हेच नाही ना. हां, कर्ज लोकांचं मिटलं नाही म्हणजे आम्हाला मग जीव द्यायसाठीच म्हणजे हेच पर्याय आहे ना आम्हाला. मग आम्हाला शासनाचा हात जोडून माझी विनंती आहे, का शासनाने आम्हाला कार्यक्रमाला टाईम वाढवून द्यावा आणि आमच्याकडे बी लक्ष ठेवा, गोरगरिबाकडे लक्ष ठेवावं.